जेव्हा मी श्री हे कॅरेक्टर बघतो ना, तेव्हा ती खूप संघर्ष करत असते. तिच्या रंगाहून, रूपाहून. इंडस्ट्रीत येताना ना, अशाच काही गोष्टी असतात, जेव्हा एक हिरोईन गोरी असली पाहिजे, सडपातळ असली पाहिजे. हा एक क्रायटेरिया आपण तयार करतो किंवा तसाच तो असतो. त्या क्रायटेरियाला जेव्हा मात करून पायल जेव्हा या क्षेत्रात येत होती, तेव्हा भीती मनात होती. या बाबतीत मी थोडी नशीबवान आहे असं म्हणेन. कारण जसं मी एम ए भरतनाट्यम कंप्लीट केलं, तसं मकरंद मानेंनी मला बापयोग फिल्मसाठी विचारलं, जी नागराज सरांनी प्रेझेंट केली. शशांक शेंडे, विठ्ठल काळे असे सगळेच मोठे-मोठे लोकं त्याच्यात काम करायला होते. शशांक सरांना काम करताना इतक्या जवळनं बघितलंय, मला असं वाटतं कुठल्याच प्रकारचं इन्हिबिशन नव्हतं. तरीसुद्धा आपलं मान्य करणं, की आपला कलर टोन हा आहे. खूप प्रयत्न झालेले आहेत, की का मग स्किन टोन सेम का नाही आहे, डार्क सर्कल्स एवढे का आहेत, किंवा मग आपण असेच का आहोत, किंवा मग ओठच का काय. मित्रांनी चिडवून झालं, की ही लपून सिगरेट ओढत असणार. पण असं काहीच नाही. आम्ही एका वेळेला आईला पण असं वाटलं, की खरंच असलं काय धंदे करते का तू? म्हटलं नाही, बापरे! मला आयर्न डिफिशियन्सी आहे, म्हणून मग आपले ओठ आपले काळवंडलेले असते. हे सगळं कळायला खूप वेळ लागला. आणि मग ते जेव्हा स्क्रीनवर दिसत होतं, तेव्हा मला वाटतं ॲक्टर म्हणून आपण हा विचार करतो, पण बाकी ऑडियन्सला फक्त प्रामाणिकपणा अपेक्षित असतो. बाकी ऑडियन्सला त्याच्याशी काहीच घेणं देणं नसतं. पण वेळ लागला. या रंगरूपाहून ट्रोलिंग किंवा रिजेक्शन. हो, माझे सगळे मित्र मला अजूनही फोन आहे, काळे कुठे आहेस? मला असं वाटतं काळा रंग हा काळाच आहे की नाही, हो. त्याला तो पांढरा नाही म्हणू शकत आपण. मला म्हणायचंय की तुम्ही घेताय कसं, किंवा तुम्ही कुठल्या इंटेन्शननी म्हणताय. अबीर गुलालच्या वेळेस पण खूपदा ह्याच्यावरनं खूप आयडियल उत्तरं पण देऊन झाली, असं काही नसतं वगैरे. अर्थात असतं, अर्थात त्याचं इन्हिबिशन आहे, त्याचा कॉम्प्लेक्स आहे, त्याचा विचार केला जातो. पण ते सुंदर आहे, तुमच्या अप्रोचवर आहे सगळं. मला खूप आता असं माझं एक मत तयार झालं आहे. एक तर तुम्हाला ठरवायला पाहिजे, तुम्हाला ॲक्टर व्हायचं आहे का हिरो हिरोईन सेलिब्रिटी, असे खूप क्रायटेरिया आहेत. ॲक्टरला मरणच नाही आहे. 60-70त पण तिघी नावाची फिल्म आली, ज्याच्यामध्ये आता भारती आचरेकर आहे. म्हणजे मला काहीच नाही आहे ना गं. त्या आहेत सडपातळ, किंवा आहे का सगळंच बदललेलं आहे ना, वयानुसार नॅचरल नैसर्गिकरित्या सगळं बदललेलं आहे. त्यांना असं वाटत नसेल का कॅमेरासमोर उभं राहून? वाटतच असेल ना. त्यामुळे मला असं आता काहीच वाटत नाही. मला असं वाटतं लंबी रेस का घोडा बनना है, तो ह्याचा काही फार विचार नाही करायचा. याचाच इम्पॅक्ट रिजेक्शनवरही येतो. ॲब्सोल्युटली. कारण मला हिरोईन व्हायचंय म्हटल्यानंतर माझ्यासाठी 1000 ऑप्शन्स आहेत. हो. मला एक असं कुठलं तरी पात्र करायचं जिथे परफॉर्मन्स, अर्थात हिरोईनच्या रोलसाठी पण परफॉर्मन्स एक्सपेक्टेड असतो, पण कॅरेक्टर रोल आहे समजा. तर मग आता असं घडायला लागलंय. आता लोक असं म्हणतात की नाही, हीच पाहिजे. मग कुठल्याही लेवलला कॉम्प्रोमाइज होत नाही. ना पेमेंटच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज होतं, ना काही Yes. विशिष्ट गोष्टी असतात त्याच्यात कॉम्प्रोमाइज होतं. कारण दिग्दर्शकांना आणि निर्मात्यांना तुझ्यावर विश्वास आहे की उत्तम परफॉर्म करणार, उत्तम काम करणार, उत्तम व्यावसायिक पद्धतीने प्रोफेशनली तू अप्रोच ठेवून येणार, संपला विषय. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.